नमस्कार, मी किरण. स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत इंडियाज फर्स्ट मिसेस युनिव्हर्स कॉन्फिडंट डायरेक्टर फाउंडर अशी श्रुती पाटोळे आपल्या सोबत आहे. श्रुती, स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि प्रथमतः महिला दिनाच्या देखील श्रुतीला खूप साऱ्या शुभेच्छा. कशी आहेस? एकदम छान. माझा पहिलाच प्रश्न असा असेल की तुझं बालपण शिक्षण कोठे आणि कसं झालं आणि ह्या क्षेत्राकडे कसं वळालीस नेमकं? थँक्यू. सर्वांना खूप खूप आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. मी प्रॉपर पुणेकर. बॉर्न अँड रेज्ड पुण्यातच. शिक्षणही पुण्यात झालंय, कॉन्व्हेंट शाळेत, सेंट अँन्स कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. आणि बेसिकली सर्व बेसिक एज्युकेशन होऊन नॉर्मल महाराष्ट्रीयन फॅमिलीत बॉर्न अँड रेज्ड. त्यामुळे हा प्रश्न सतत येतोच की ह्या क्षेत्रात कसं. सो खूप लवकर मी कामाला सुरुवात केली. मी एअरलाईन्समध्ये ऑलमोस्ट आता 20 वर्ष काम करत आहे. सो ते करत असताना कुठेतरी एक इच्छा होती की असं आपल्याला काहीतरी करायचंय, की आयुष्यात एकदा तरी रॅम्पवरती आपल्याला चालायचं आहे. पण करिअर आणि सगळं ते जी रेस असते त्याच्यात धावत पळत असताना ते कुठेतरी मागे राहून गेलं. आणि मग ती इच्छा जेव्हा मी ब्रेक घेतला, म्हणजे माझ्या मुलांसाठी जेव्हा मी एक करिअरचा गॅप घेतला आणि त्या काळात खूप अप्स अँड डाऊन्सला फेस करत असताना कुठेतरी ही इच्छा परत जागृत झाली की आपण पुन्हा आपले जे ड्रीम्स होते ते जगायला हवेत. आणि नंतर याकडे सुरुवात केली. हो. कसा होता हा प्रवास नेमका? की म्हणतात ना की काहीतरी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, इझी तर सोबत नसालच हा प्रवास. नेमकं काय होतं? ॲक्च्युली यू आर राईट. इट्स नेव्हर इझी. कारण आपण जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध जेव्हा आपण काही करायला जातो तेव्हा बऱ्याच गोष्टी येतात इन टर्म्स ऑफ नेगेटिव्हिटी. सो though I had a lot of supporters, पण इनिशियली एक प्रश्न होता की अरे कॉलेजमध्ये न करता आता 2 मुलांची आई असताना तुला हे का सुचलं? ओके. सो सगळ्यात पहिला प्रश्न हा. आणि त्यानंतर एक महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये रेज्ड तर आय एम द फर्स्ट वन एव्हर इन माय होल फॅमिली टू एंटर इन टू ब्युटी इंडस्ट्री. सो तिथे तोही प्रश्न की का. सो हा सर्वात आधी. बट कुठेतरी आय वॉज व्हेरी कन्व्हिन्स्ड की मला पुढे ह्यातनं काय करायचं. सो दिस रिअली हेल्प्ड. अँड हळूहळू लोकांना कन्व्हिन्स होत गेले की ओके शी इज फोकस्ड आणि तिला माहिती आहे की पुढे काय करायचं आहे. इंडियाज फर्स्ट मिसेस युनिव्हर्स कॉन्फिडंट श्रुती हा प्रवास कुठून सुरू झाला आणि सध्या काय? ओके. सो हा प्रश्न मला घेऊन जातोय मागे, जेव्हा मी ब्रेक घेतलेला माझ्या मुलांसाठी. आणि त्या काळात खूप एका करिअरच्या पीकवर असताना मी तो कॉन्शियस डिसिजन घेतला की मला मुलांसाठी घरी राहायचं. आय वॉज व्हेरी हॅपी. आय टूक दॅट डिसिजन. आय स्टील एम व्हेरी हॅपी आय टूक दॅट डिसिजन. कारण तो जर टर्निंग पॉईंट आला नसता तर आज मी इथे नसते. सो कुठेतरी त्या काळी ब्रेक घेतल्यानंतर पोस्टपार्टम डिप्रेशन ही एक गोष्ट असते जी मला वाटतं 3 out of 5 विमेन गो थ्रू इट आफ्टर प्रेग्नन्सी अँड डिलिव्हरी. सो डिलिव्हरी नंतरचा हा एक डिप्रेशन फेज असतो जो स्त्री जात असते हे कळत नाही. त्यावेळेला मलाही कळालं नाही. आणि त्या डिप्रेशन फेजला फेस करत असताना की व्हॉट इज माय पर्पज ऑफ लाईफ, म्हणजे हा जेव्हा प्रश्न आला की बाबा उद्या जर मला बोलवणं आलं वरती तर एम आय हॅपी और एम आय सॅटिस्फाईड, काहीतरी केलंय की मी काय केलंय का. हा जेव्हा प्रश्न मी स्वतःला विचारला तेव्हा म्हटलं नाही, आपल्याला अजून भरपूर काही करायचं आहे. आणि त्या फेज मधनं बाहेर पडायला मी खूप ऍक्च्युली रायटिंग केलं. मी एक पब्लिश्ड ऑथर पण आहे. 7 times पब्लिश्ड आहे. शॉर्ट स्टोरीज आणि हिस्टॉरिकल फिक्शन नॉव्हेल अ ट्युलिप इन द डेझर्ट. तर जे फिलिंग्स आणि इमोशन्स होते तेव्हा ते रायटिंगमध्ये टाकले. आणि मग तिथून एक हे होतं की बाबा
जर मला आता आज या धर्तीवरून जायचं असेल तर एम आय गोइंग टू बी सॅटिस्फाईड? आय सेड नो. माझी बकेट लिस्ट आहेत जे मला टिक ऑफ करायचे आहेत आणि त्यात सगळ्यात मोठा बकेट लिस्ट होता की टू पार्टिसिपेट इन अ ब्युटी पॅजेंट. अच्छा. सो दॅट इज नाईस. यामार्फत कोणकोणती कामे केली तुम्ही सध्या? So, beauty pageant or this industry is, taken to be very different, okay, which is only beauty, good looks आणि म्हणजे असंच एकंदरीत एक माइंड फ्रेम असतं. However, for me, I was always focused की जेव्हा आपण एखादा टायटल जिंकतो किंवा आपण एक पब्लिक फिगर होतो तेव्हा आपली रिस्पॉन्सिबिलिटी आणखीन वाढते. कारण लोक आपल्याला ओळखायला लागतात आणि मग हे पोझिशन, हे क्राऊन किंवा हे एक स्टेटस घेऊन मग आपल्याला लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचणे. सो दिस वॉज ऑलवेज माय फोकस. माय एम अँड माय लव्ह वॉज ऑलवेज टू एम्पॉवर. आय एम युझिंग द वर्ड एम्पॉवर, but to help more women realize their own potential. Okay, and हे माझं सुरुवातीपासूनचं एक ध्येय होतं की सक्षमीकरण हे आपण शब्द वापरतो पण ते रिअल रित्या आपण कसं करू शकतो. सो आय वॉन्टेड टू लिव्ह दॅट जर्नी अँड देन बी एबल टू टॉक अबाउट इट. Okay, so there's a lot of work currently that I do with youth and with women in terms of building their confidence, skill development. परत मला काहीतरी करायचंय पासून ते आज एक मे बी शी इज अ व्हेरी कॉन्फिडेंट वुमेन ऑन्टरप्रिनर किंवा बिझनेस वुमेन किंवा एक मस्त जॉब घेऊन ती आता सेटल्ड आहे. सो अशा महिलांचं आणि युवकांचं गायडन्स करणे. कसं वाटतं हे सगळं आता आहे सध्या तरी? Like I told you, it's a big responsibility, and that is how I take it. Because being the first Indian to win the confident title, म्हणजे माझ्यासाठी हे माझे I proudly say these are my war stripes. Okay, वॉर मध्ये जे आपल्याला वुंड्स आलेले असतात. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ आवर आर्मी, बट फॉर मी दीज आर द जर्नी दॅट आय हॅव लिव्ड. सो that is what I feel, that giving this empowerment more to the youth and the women, making them more confident. माझा पुढचा प्रश्न असा असेल की हे सर्व करत असताना घरच्यांचा देखील सपोर्ट महत्त्वाचा असतो, तर कसं पाहता याकडे? कसा असतो सपोर्ट घरच्यांचा? Actually, behind every successful man, they say, is a woman. Behind every successful woman, there is a tribe of women. Okay, so there have been a lot of women in my family who have supported me, and so yeah, family support is very important. सुरुवातीला of course, like I told you, प्रश्न होता सगळ्यांना की आता का, so yes, but they got convinced. And very frankly, my husband had that question in the beginning की बाबा आता मुलं आहेत, घर आहे, सगळं व्यवस्थित चाललंय, now why do you want to do this? But yes, slowly everyone else got convinced. My mother is my very very strong supporter, and a lot of my friends, my childhood friends, and a lot of women friends, like I told you, who have always and still stand behind my back, rock solid. माझा पुढचा प्रश्न असा असेल की आपल्या लाईफ मध्ये एक तरी आयडॉल असतो आपल्या पाठीमागे, तो म्हणजे आपल्याला वाटतं की आपण त्याच्यासारखं काहीतरी करायला हवं, तर तुमच्या लाईफ मध्ये कोण आहे का तसं? So very easy to say that yes, it is my mother, but very frankly, yes, it is. So we have been raised as two daughters. Okay, so त्या काळी दोन मुली आणि त्या मुलींना इक्वली रेस करणे. सो माय एल्डर सिस्टर इज अ डॉक्टर. ती डॉक्टर आहे. मी एअरलाइन्स मध्ये 20 वर्ष काम केलं आहे आणि अशी
एक काय म्हणतात, यु नो, माय पेरेंट्स हॅव गिवन अस दॅट केपेबिलिटी अँड मेड अस फील इक्वल, नो लेस देन अ मॅन बॅक देन. त्यामुळे जे इक्वालिटी, जेंडर इक्वालिटी आपण आत्ता बोलतो ते माय पेरेंट्स हॅव फॉलोड इट years ago. And for me, yes, definitely, you know, she is a very strong woman and I've always looked up to her. There's another woman I must, you know, there's a tribe of women like I told you, but to name another one would be Priyanka Chopra. Karan, I have, you know, watched her journey and right from, you know, starting, struggling and then reaching where she has reached. Sushmita Sen, Priyanka Chopra and all of them. मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या ग्रामीण भागातले मुले असतात किंवा पुणे मुंबई ठीक आहे, पण घरच्यांचा सपोर्ट नसल्यामुळे या क्षेत्राकडे मुले नाहीत येऊ शकत, तर त्यांना काय आवाहन कराल? व्हेरी गुड क्वेश्चन ॲक्च्युली. कारण हा प्रश्न मला तेव्हाही यायचा, आत्ताही येतो जेव्हा पण आम्ही बऱ्याच गावांमध्ये जातो स्किल डेव्हलपमेंट करायला आणि जेव्हा माझं हे इंट्रोडक्शन होतं तेव्हा हा प्रश्न येतोच. पण मी एक सांगू इच्छिते की या क्षेत्राबद्दल बरेच नेगेटिव्ह किंवा इच्छा असून देखील ते नाही जाऊ शकत. हो, कारण मला वाटतं कुठेतरी आपण खूप नेगेटिव्हिटीवर फोकस करतो, कारण नेगेटिव्हिटी ही सगळ्याच झोन्समध्ये आहे, इन सगळ्या क्षेत्रात आहे. हावेवर त्यातलं आपल्याला नेमकं काय पॉझिटिव्ह घेऊन पुढे जायचंय हे एक यु नो ध्येय असायला हवं. तर मुलींना मी असं सांगू इच्छिते की इट इज व्हेरी इझी ग्लॅमर, फेम आणि या इंडस्ट्री मधलं फेमला वाहत जाणे, पण वन्स यू नो युअर ओन व्हॅल्यूज, आपले जे इंडियन कल्चर आहे त्याला आपण जर जुळून राहिलो आणि त्याचे व्हॅल्यू सिस्टम्स, जे आपले कल्चरल व्हॅल्यू सिस्टम्स आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत, त्याच्यावरती आधारित जर आपण आपलं प्रोफेशनल करिअर पुढे नेत गेलो तर आय थिंक दिस ऑर एनी ऑफ द करिअर इज एक्सलंट, बिकॉज इट गिव्स यू अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स, it gives you you know an identity of your own. So yes. अच्छा, ह्या सर्व गोष्टी करत असताना कोणत्या गोष्टी फेस केल्यात की ते शेअर कराव्यास वाटतात? Oh yes. So you know, I've grown up you know listening to a lot of body shaming. So if we all know the term body shaming, म्हणजे लहानपणापासनं की काळीच आहे, नकटीच आहे, and you know I've grown up as, you know, I was born as a black sheep of the family. So हे कुठेतरी एक घर करून बसलं होतं लाईफमध्ये, आणि मग ते पुढे घेत जेव्हा आपण जातो तेव्हा ते आपल्या सेल्फ एस्टीम आणि सेल्फ कॉन्फिडन्सला खूप धक्का देते. आणि आय ग्रो अप ॲज अ एक्स्ट्रीम इंट्रोवर्ट, आणि मग तिकडनं आय जॉईन्ड एअरलाईन. सो अगेन जिथे एव्हरी डे यू हॅव टू टॉक टू थाउजंड्स ऑफ पीपल. ओके, सो आय हॅड टू लिटरली पुश माय सेल्फ आउट ऑफ इट. म्हणजे त्या फेजला डील करत असताना आपण प्रोफेशनली म्हणजे कंप्लीट ऑपोजिट हे होतं की यू नो प्रोफेशनली आपको ये आपके जोन के बाहर जाके आपको बात करनी होती है. सो ये सब डील करते करते देन यू नो आई समहाउ grew up you know in the professional life. I grew up to be a manager. आणि मग मिसेस युनिव्हर्सला जाताना किंवा या क्षेत्रात आल्यानंतर पुन्हा एकदा तेच प्रश्न की बाबा बघितलंय तू 2 मुलांची आई दिसतीच आहेस आणि तुला या इंडस्ट्रीत जायचंय. सो लिटरली हे प्रश्न जेव्हा त्यावेळेला पण आले, सो इट यु नो अगेन पुल्स यू बॅक इनटू बिकमिंग व्हेरी व्हेरी सेल्फ कॉन्शियस. आणि बाबा सिरियसली एम आय गुड फॉर नथिंग, कॅन आय डू इट, म्हणजे हे जे क्वेश्चन मार्क्स मग स्वतःच आपण विचारायला लागतो. सो हे सगळे गोष्टी यू हॅव टू डील विथ. म्हणजे जेव्हा लोक असे बोलले तर कुठेतरी वाटले का नाही मी नाही थांबू शकत, मी करणारच पुढे, असा कुठं प्रसंग होता? ओ ॲब्सोल्युटली. कारण you know after struggling all the years and getting out of that low self esteem and low self confidence, करिअर मध्ये एक स्वतःची पोझिशन केल्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा हा प्रश्न आणि पुन्हा एकदा ते तुम्हाला मागे खेचायला लागतं, तेव्हा कुठेतरी यू हॅव टू से नो, दॅट्स इट. यु नो
I either want to break the chains and move forward, or I will allow myself to be dragged by the negativity of the people around you. So that was the phase, and yes, I decided that nothing doing. I am not going through any surgery. I am not going through any skin lightening. जे मला बऱ्याच लोकांनी सजेस्ट केलं. मी आहे तशीच मी तिथे जाणार आणि 100 ऑलमोस्ट पूर्ण वर्ल्डच्या मोस्ट ब्युटिफुल विमेन जेव्हा तिथे कम्पीट करायला आल्या आणि आय सेड आय एम जस्ट गोइंग ॲज आय एम. आय एम शॉर्ट, आय कॅनॉट चेंज इट. आय एम डार्क, आय एम नॉट गोइंग टू चेंज इट. सो वॉट एव्हर इट इज. अँड तिथं गेल्यानंतर जेव्हा ॲज इंडियन्स आपल्याला अप्रिसिएशन मिळतं, फॉर एक्झाम्पल फॉर आवर स्किन कलर विच इज ब्राऊन, अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. कारण तिकडे ते खूप मेहनत घेतात आपल्यासारखं स्किन कलर. सो वेन आय गॉट टू नो ओव्हर देअर अँड आय सेड ओके, सो आय एम ब्लेस्ड, सो दॅट्स द फिलिंग आय गेट. बरोबर. हे सर्व करत असताना सध्या आता काय करताय आणि पुढे काय करण्याची इच्छा आहे? माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आय ऑलवेज कोट दॅट लाईन की पुढे भरपूर काही करायचंय. ही तर सुरुवात आहे असं मी स्वतःला सांगत असते. बट सध्या 2 कंपनीची ॲज अ डायरेक्टर, एक ॲज अ को फाउंडर डायरेक्टर स्किलेज फाउंडेशन, जी आम्ही स्किल डेव्हलपमेंट महिला आणि युवकांसाठी करतो. माझी दुसरी जी कंपनी आहे तिथे आम्ही बरेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या क्षेत्रात म्हणजे मॉडेलिंगच्या क्षेत्रातलं एक जेन्युइन गायडन्स देणे, हे आपण आपल्या ऑफिसमध्ये करतो किंवा माझ्या ब्रँड अंडर करतो. आणि बऱ्याच कॉलेजेस आणि महिलांच्या क्षेत्रात आपण हे ट्रेनिंग जाऊन देतो, जेणेकरून मला वाटतं की दिस इज द बेस्ट वे टू एम्पॉवर देम, is to help them realize their true worth and their potential and become more confident. Together with this, मी जे G20 आहे सध्या त्याची सिव्हिल 20ची वेस्ट झोन ब्रँड अम्बॅसेडर आहे. मग तिकडे आपण ज्या करंट एन्व्हायरमेंट आणि रिसोर्स रिलेटेड अवेअरनेस स्प्रेड करतो, इवन अंडर द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. त्यासोबतच मी ऑल्सो युवा पुणे अध्यक्ष आहे मायनॉरिटीची. सो ह्या अँगलनी बरेच करत पण ते. हो. सो कुठेतरी असं वाटतं की आपली जी पोझिशन आहे किंवा जर्नी आहे ती लोकांपर्यंत रीच करून जास्तीत जास्त त्यांना प्रोत्साहित करणे आणि जेणेकरून आपली नवीन पिढी will be more and more confident, more and more responsible to lead going forward. श्रुती, मी तुम्हाला असं विचारेन की आज महिला दिन आहे, त्या निमित्ताने काही महिला आहेत त्या पुढे नाहीत येऊ शकत, त्यांना थोडंसं मार्गदर्शनाची गरज असते. तर अशा महिलांना आज काय आवाहन कराल की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीयेत, फक्त तुम्ही पुढे एखादं पाऊल पुढे टाका, नक्कीच यश आहे? सगळ्यात आधी, आणि मी हे दरवेळेस म्हणते, दॅट वी आर आवर वर्स्ट एनिमीज. म्हणजे आपणच स्वतःचे क्रिटिक्स आहोत, आपल्याला इतरांची गरजच पडत नाही. सगळ्यात आधी लर्न टू अप्रिशिएट युअर सेल्फ, लर्न टू आयडेंटिफाय व्हॉट बेस्ट यू आर इन. कारण खूप सोपं असतं की तुमच्या नेगेटिव्हवरती फोकस करणे आणि जेणेकरून आपण आपले पॉझिटिव्ह किंवा आपले स्ट्रेंथ्स विसरून जातो. तर आजच्या दिवशी मी महिलांना हे सांगेन की आजचा एक दिवस स्वतःसाठी द्या आणि एक 10-15 मिनिटं स्वतःसाठी द्या. बसून तुम्ही तुमचे स्ट्रेंथ्स, तुम्ही कशात बेस्ट आहात हे तुम्ही आयडेंटिफाय करा. जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा एक खूप छान अशी फिलिंग येते आणि ते स्ट्रेंथ्स पुढे घेऊन जा, नक्कीच यश तुमच्याकडे येईल. नक्की श्रुतीजी, माझा पुढचा प्रश्न असा असेल की हे सर्व करत असताना देखील तुम्ही एक युवा कार्यकर्त्या म्हणून देखील पुण्याचं काम करताय, फॅमिली, कार्यकर्त्या, हे सर्व कसं मॅनेज करता? सगळ्यात आधी जो तुमचा प्रश्न होता की फॅमिली सपोर्ट, हे खूप खूप मेन इम्पॉर्टंट आहे. माझी मुलं आता शाळेत आहेत
आणि घरी पूर्ण घर सांभाळायला, त्यांच्याकडं बघायला माझ्या ज्या खाला आहेत, सो त्यांच्यावरती पूर्ण जबाबदारी असते. माझे मिस्टर ट्रॅव्हलिंग मध्ये असतात, नेव्हीत आहेत, त्यामुळे कुठेतरी ॲज यु नो मॅनेजिंग द होल थिंग अलोन इज अ चॅलेंज. बट जो हा सपोर्ट असतो, जो आपल्याला आपल्या आजूबाजूला असतो, हा आय थिंक यु नो इज रिअली अ ब्लेसिंग. आणि त्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो आणि आपल्या आजूबाजूलाच इन्स्पिरेशन आहे, त्यातनंच आपण स्ट्रेंथ किंवा इन्स्पिरेशन घेऊन पुढे जाऊ शकतो. अँड आय थिंक दॅट इज व्हॉट इज हेल्पिंग मी. ऑफकोर्स प्रायोरिटायझिंग, की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर सगळे वर्षाच्या सुरुवातीला एक रेझोल्युशन करतात की यावर्षी मी वजन कमी करणार आहे. बट यावर्षी मला नेमक्या कोणत्या 3 ते 5 गोष्टी आहेत ह्या करायच्या आहेत, यु नो. सो हे एक कुठेतरी यु नो ठरवून आणि मग त्याप्रमाणे मूव्हिंग अबाउट, आय थिंक दॅट इज व्हॉट रिअली हेल्प्स. कुठंतरी आपलं करिअर करणं, समाजकार्य करणं, घरांची जबाबदारी, ह्या सर्व गोष्टी करणं खूप कठीण आहे. पण त्या एकच श्रुतीची करतायत. त्या स्टुडिओत आल्या आणि खूप मोलाची माहिती या ठिकाणी दिली. त्यांचं स्टुडिओमध्ये आल्याबद्दल खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीस देखील त्यांना स्टार महाराष्ट्र न्यूज कडून खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. धन्यवाद.